हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना श्री संताची या माता चरणावली श्री संताची या माता चरणावली साष्टांग हे करी दंडवत हे विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा हरी विश्रांती पावलो संभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विहल विहल कुंडली कमलदार हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा केली माझ्या शब्दाकडे लक्ष द्या आम्ही आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा केली आम्ही आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा करत असताना आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे काही फळ प्राप्त झालं त्याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी आणि यांचे राजे सदकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराई अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे नांदगाव नावाचं गाव आणि या नांदगाव नावाच्या गावामध्ये श्रीसंत प्रेम शिरोमणी खऱ्या अर्थानं की जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवण्याचं काम ज्यांनी केलं असे संत शिरोमणी श्री संत सावता महाराजांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून ग्रामस्थ मंडळ नांदगावकर आणि सावता महाराज मंदिर संस्थान कमिटीच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं दरवर्षी या संत सावता महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि भव्य दिव्य स्वरूपाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे यावर्षीमध्ये खऱ्या अर्थाने यावर्षीच्या उत्सवातील आजच्या या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा अर्थात श्री संत सावता महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा आजचा दिवस आहे आणि त्या दिवसाची चिंतन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं श्री संत सावता महाराज मंदिर कमिटीच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं आमचे परममित्र हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार परमेश्वर महाराजांच्या प्रेमाखातर आणि ज्यांची इथं संस्था आहे ते हरिभक्तीपरायण आमचे नंदकिशोर महाराज दौंड खऱ्या अर्थानं त्यांचे वडील वारल्यामुळं त्यांना इथं उपस्थित राहता आलं नाही आपल्या सप्ताहाच्या वतीनं त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली या सगळ्यांच्या कमिटीच्या वतीनं कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आता काय करा उत्साह सगळ्यांचाच होता पण आता आले देवाजीच्या मनान तेथे कोणाचे चाले ना मला वाटतं एवढा मोठा उत्सव नांदगावला सावता महाराजांच्या मंदिरात चालू आहे
सगळेच लोक इथं येतात म्हणून पाऊस बी म्हणला आपण बी जाऊन बघू का काय असं झालंय का काय देव जाणे, बरोबर आहे का नाही. त्याला बी दम निघाला नाही, त्यानं सवरून राजाला बी वाटलं असं आपण बी या महाराजांच्या उत्सवामध्ये आपण हजेरी लावावी आणि ते निमित्त बघून वरून राजाचं सुद्धा आज आगमन आहे. आणि आपण सगळे जर रती महारथी गुणीजन मंडळी आमच्या योगेश दादांनी सुंदर चाल म्हणली, त्यांना मनापासून धन्यवाद. दुसरे त्यांना धन्यवाद माझ्याबरोबर दराडे महाराज आणि या नंदकिशोर महाराज यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळी, गर्जे महाराज चोपदार, मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक आमचे परममित्र हरिभक्तीपरायण माऊली महाराज चव्हाण आमच्या जिल्ह्यातले ते, बरोबर आहे का नाही, ज्याचा त्याला स्वाभिमान असला पाहिजे. बीड जिल्ह्यातले माऊली महाराजांना मनापासून धन्यवाद. आमचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि ज्यांचं सकाळी कीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण रामायणाचार्य गणेश महाराज घोडके महाराजांना मनापासून धन्यवाद. नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे श्रावण बाबा जगताप महाराजांना धन्यवाद देतो. माऊली महाराज आहेत त्यांना धन्यवाद. आणि का सगळ्याचे नावं मला माहीत नाही, आपल्या सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण उपस्थित आहात. वेडीवाकडी वाक पुष्पांजली प्रभूचरणी आणि श्री संत सावता महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आहे. सगळ्याला माईकवाल्या दादांना खुर्च्यावर बसलेल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपण सगळे भाग्यवान आहात की महाराजांचा उत्सव आपल्याला संपन्न करायला मिळतोय. खरं म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, पाऊस जरी असला, गोंधळ जरी असला तरी माझ्याकडे लक्ष द्या. तास दीड तासामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. महाराजांचा आजचा हा पुण्यस्मरणाचा दिवस आहे, श्री संत सावता महाराजांचा. आणि सावता महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ संत आणि ज्येष्ठ संत म्हणून ओळखले जाणारे सावता महाराज आणि नामदेव महाराज. नामदेव महाराजांची पुण्यतिथी काल झाली आणि सावता महाराजांची पुण्यतिथी आज आहे, म्हणून ज्येष्ठ संत म्हणून महाराजाकडे बघितलं जातं. खरं म्हणजे संतांची पुण्यतिथी साजरी करणं याच्यामध्ये संतांसाठी नाही, हरपले आपण पे पावे. ज्ञानोबा म्हणतात की आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संतांची पुण्यतिथी मोलाची. ज्ञानोबा म्हणतात मुक्ता ते निर्हारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपला आपण उद्धार करून घेण्याचा मार्ग म्हणजे संत आहेत, लक्षात ठेवा. बोलणं कळलं का. आणि आपणच उत्सव करतोय असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती माझी. संतांचा सोहळा इथं तर आपण करतोच, पण आज सावता महाराजांचा पुण्यस्मरणाचा सोहळा जे आहे वैकुंठात सुद्धा जगाच्या मालकानं साजरा केला असेल असं हे महाराजांचं पवित्र जीवन आहे. आणि त्यानिमित्तानं आपण चिंतन करा. खरं म्हणजे मागणीचा अभंग असला पाहिजे, मलाही मान्य आहे, पण महाराजांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे म्हणून संत प्रकरणातला अभंग आहे, म्हणून अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून महाराज संतांची सेवा केल्याच्या नंतर जीवनात काय फळ प्राप्त होतं तर लाभ पायी उत्तम उत्तम लाभ प्राप्त होतो याचं चिंतन करतात. माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. उत्तम लाभ प्राप्त होतो. संतांची सेवा जगात मोलाची सेवा आहे. महाराज श्रावण महाराज या जगामध्ये सेवाच करायची असेल तर दोन लोकांची सेवा मोलाची आहे. सेवा करायची असेल तर देवाची, सेवा करायची असेल तर देवाची, आणि नाही जमलं तर देवमान्य संतांची. बोलणं कळालं का. दोन लोकांची सेवा अत्यंत तोला मोलाची. एक तर संताची, देवाची, नाही जमलं तर संताची. तसा जर विचार केला तर देवाची सेवा मोलाची आणि संताची सेवा मोलाची. याच्यात दुजा भाव करता येणार नाही. सकाळी गणेश महाराजांनी याच्यावर चिंतन केलंय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, किंवा देव आणि संत दुजा नाही भाव. संत आणि देव काही वेगळे नाही, दोन्हीची सेवा मोलाची. 100% सेवेचे जर बिल काढायचे असतील, माझ्या शब्दात लक्ष द्या, आपण सेवा केली याचं 100% जर बिल काढायचं असेल तर देवाची नाही तर संताची सेवा करायची. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी संसाराची सेवा केली त्यांचे बिल अडकलेलेच हे ध्यानात ठेवा. पूर्ण कळालं का. त्यांचं बिल कधी निघत नाही. महाराज तुकोबाराय स्वतः कंटाळून गेले. करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची संसाराच्या कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाचे
करिताया सेवा कुटुंबाचे संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाचे करिताया सेवा संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करिताया सेवा कुटुंबाची. प्रमाण बिंदास्त म्हणा काही अडचण नाही, मोकळ्या मनानं म्हणा योगेश महाराज, काही नाही. कुणी बी म्हणायचं, ज्याला येतंय त्यानं म्हणायचं, नसलं बी बसत तरी म्हणा, मी घेतो, काही काळजी करायचं काम नाही. हां, फक्त एकच आहे, ओढून घ्यायला का व्हायना हाताला यावा एवढा अंदाज ठेवा, बाकी काय नाही. उडी हाणून का व्हायना हाताला यावा. होय, कसं म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करता करता मला कंटाळा आला. बरं, याच्या पुढे जाऊन नाथ महाराजांची गोवी. नाथ महाराज भागवतात असं लिहितात. नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे, शब्दाक लक्ष द्या, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही मोजकी लोक जंगलात तपश्चर्याला निघून गेली. वेडे होते का? हो, वेडे होते का? कसं वाटतंय माऊली? येडे होते? नाही नाही. त्यांना बायका मिळाल्या नाहीत म्हणून बायका केल्या नाहीत का माऊली? हा, बायका मिळाल्या नाहीत म्हणून केल्या नाहीत का? असं काही नाही. त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची उणीव नसती. ज्ञानोबा आहे त्याचं चिंतन करतात. 18 भार वनस्पती फुले फळे 18 भार वनस्पती फुले फळे पावे त्या पोखरनी नदी गंगा वाहती. अरे त्या पोखरने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, त्या घरी कुलस्त्रिया राजराणी संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हरिये दे मदालसा सोंग रे बाळा पर्ये दे मदालसा. सोंग रे बाळा पर्ये दे मदालसा. सोंग रे बाळा पर्ये दे मदालसा. सोंग रे बाळा. ज्ञानोबराय मदालसा नावाच्या प्रकरणामध्ये सांगतात काय? 18 भार वनस्पती फुले फळे ओळती पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. काय कमी होतं? अहो, ज्या घरी कुलस्त्रिया राज्यराणी व संपत्ती, शब्द बघा, हे सुख सांडून या कासया योग सेविती. का सेविती? त्यांना 100% माहिती, संसार कुणाचे बिलच काढीत नाही. बोलणं कळलं का? संसार आजपर्यंत कुणाचे बिल काढीत नाही महाराज. संसार कायमस्वरूपी संसारती इति नाम संसार. कायमस्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव काय? संसार आहे. कायमस्वरूपी सरकत राहणार, एका जागेवर स्थिर राहत नाही, त्याचं नाव संसार आहे महाराज. कुठं स्थिर राहिला नाही महाराज. राहिला का? अहो, राहो नेती स्थिर. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं? एकाच जागेवर राहू देत नाही. ज्ञानोबा राहिनी त्याच्यासाठी माऊली 2 वया वापरल्या. श्रावण महाराज माऊली म्हणतात 2च वयामध्ये ज्ञानोबा राहिनी त्याचा निष्कर्ष केला. काय? ज्ञानोबा म्हणतात ही बारकी बारकी लेकरं, तर इथं बसलेलं आहे परमेश्वर महाराजाचं होतं, ही बारकी बारकी लेकरं. ह्या बारक्या बारक्या लेकराली लहानपणात माय सोडून काही घेणं देणं आहे का? माऊली आता माऊलीला विचारून काय पिपळा खालच्या मुंजाला विचारून उपयोग काय त्याचा? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. जी बाप झाले त्यांना विचारावं लागेल. लक्षात आहे का? हां, आता ही शत्रुघ्न झालं माऊली महाराज, काय उभं मजा आहे का विचारण्यात? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. बरं, एकटा जीवन सदाशिव म्हणतात ना, ती आताच असते. लक्षात आलं का? हां, पुढं काही नाही. काय जीवनात बदल करायचा ती लग्न होत नाही तोवर करायचा महाराज. लग्न झाल्यावर चॅनल बी बदलू शकत नाहीत आपण, ही ध्यानात ठेवा. बोलण्या का लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडून द्या. लहान लहान लेकरं आहेत, त्या लहान लेकराला लहानपणात माय सोडून काही घेणं देणं आहे का? बोला 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 ना, बोला बोला ना. काही घेणं देणं आहे का?
काही घेणं देणं नाही. लक्षात आलं का? ज्ञानोबराय त्याचं चिंतन करतात. मी माझ्या पदरचं बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात पहिली बाळ तसे काय? पहिली बाळ तसे बाल्यावस्थेत आई बाहेची पिसे आई 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 सोडून काही गरजे महाराज दुसरं काही नाही महाराज. पण किती दिवस आई आई आईवर प्रेम आईवर प्रेम. ठीक आहे. आणि लय झालं तर बानाम वडील. बरोबर आहे का नाही? म्हणून पहिली बाळ तसे आई बाहेची पिसे. पुढं ऐका. ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात आईवर प्रेम किती दिवस? ओ किती दिवस? म्हाताऱ्याने बोलायचं. किती दिवस? आ आ आ लग्न होईपर्यंत म्हणल्या पुढच्या. आणि मागच्या दिदी म्हणल्या हे काय काय म्हणल्या दिदी? हा बाई येऊस तर. बरोबर आहे का नाही? खरंय. किती बाई येऊस तर म्हणजे बायको मिळूस तर आई आई. एकदा का आई बायको आली की पुन्हा आई जातीन बाई येते. ज्ञानोबा आहे म्हणतात ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ठीक आहे. आमचं काही म्हणणं नाही. आईवर प्रेम आहे. ठीक आहे. आईवरचं बापावर ठीक आहे. आई बापावरचं पुन्हा कुणावर गेलं? ओ कुणावर गेलं? बायकोवर गेलं. ठीक आहे ना. बायकोवर का प्रेम असाना पण बायकोवर तरी कायमस्वरूपी टिकून राहते का? हा कसं चोपदार? त्यांना विचारा म्हणले का कसं तुमचं बायकोवर तरी? आता गरजे महाराजाला बायकोच नाही त्याच्यामुळे विचारायचा विषय नाही. बरोबर आहे का नाही? हा बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम टिकून राहतंय का? बोला. विनोदाचा भाग सोडा. राहतंय का? नाही. ज्ञानोबरायची पुढची ओवी मी असं मोगम बोलणार नाही. ज्ञानोबराय त्याच्या पुढे सिरियल सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो. पुन्हा ऐका. स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो मग तोची करी प्रेम भाऊ बाळकासे पहिली बाळ दसे. ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा लग्न झालं 4-2 लेकरं झाले की 4-2 वर्षाला बायकोवरचं प्रेम कमी होतं आणि ते प्रेम कुणावर जातं? हा लेकरावर जातं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे. काय? अहो एवढाच आहे की कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव बोलत चला. त्याचं नाव संसार. आणि संसार आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येऊ शकत नाहीत. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी किंवा तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे किंवा भगवान गीतेमध्ये बोलून गेले. भगवान बोलून गेले. आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला ही लेकरं सुद्धा म्हणतील असा श्लोक आहे. काय? भगवान म्हणले आपल्याकडे जी झाड आहेत ही सगळी लिंबाची आंब्याची झाड आहेत ना. ही झाड आहेत. मला उत्तर द्या ह्या झाडाच्या मुळ्या कुठे येतात? हा जमिनीत आणि शेंडे वर. आणि संसार उलट्या खोपडीचं झाड आहे. या संसाराच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली येतं. बघा तुम्ही म्हणा ऊर्ध्व मूल मध शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी. कळलं का तुम्हाला? 15व्या अध्यायामध्ये भगवान बोलून गेले ऊर्ध्व मूल मध शाख म्हणजे हे उलट्या खोपडीचं झाड आहे. उलट्या खोपडीचं आहे महाराज. ह्याच्यापासून सुख मिळणार नाही. आणि एक करायला गेलं की एक होऊन जाते. त्याचं नाव संसार आहे. कायम सरकत राहणार. कायम सरकत राहणार. एका जागेवर स्थिर राहू देत नाही. त्याचंच नाव संसार आहे. अहो ज्ञानोबरायने दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणले अशी पावसाळ्याचे दिवस असावं आणि एखाद्याला जनावरं घेऊन बैल गाई म्हशी घेऊन डोंगराला जायचं असावं. आपल्या इकडलं माऊली आपल्या इकडलं डोंगराला जायचं असावं गाई गुरं डोरं घेऊन. आणि मग दिवस कसले? दिवस कसले आहेत आता? कसले? पावसाळ्याचे आहेत का? कसले दिवस आहेत? मग तीच म्हणायचं की दुसरं काही म्हणायचंय का? पावसाळ्याचे दिवस आहेत. असल्या टायमिंगला अशी वांबाळ लागलेली म्हणजे चिकचिक पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि जनावरं गुरं ढोरं शेतात नेल्याशिवाय तर पर्याय नाही. मग दिवसभर टेकायला जागा मिळते का? नाही. कसं तरी जनावरं आदळून आपटून घरी आणायचे. त्याच्या डोक्यात एकच असतं जी बांधायची आणि जी बाजावर पडून राहायचं. भाकरीचा विचार नाही काही नाही. जेव्हा होईन तेव्हा खाऊ म्हणते. बोलणं कळलं का?
सगळे जनावर बांधाय सापडतात, पण ते गाईचं खोंड सापडत आहे का? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? गोरं म्हणतात का? हा, वासरू. वासरू बारीक असते जरा असं, गोर. हा, मग कळत आहे की बरोबर आहे का नाही? मी काय पाकिस्तानचा आहे का काय? तसं कसं कळत आहे ना. हा, कधी कधी होतंय गोंधळ. आम्ही एकदा कर्नाटक बाउंड्रीवर गेलतो, तिकडे उदगीरच्या पलीकडे कार्यक्रमाला, आणि तिथं गेल्या गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले, महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. आल्या म्हणतात का नाही? बरोबर आहे का नाही? मी खालीवर बघायला लागलो, मी आल्या, मी खालीवर बघलो, मला गडबडीत साडी आली का काय, की बायकोची गोंधळ झाला काय, पाट निघाले लोक काय सांगता येतं वल्लीवर. बरं, असे धोत्राचे काट एवढ्याला झालेत, आता साडी का लुगडे का धोतर आहे भेळ मी लागत नाही, काहीच नाही. लक्षात आलं का बोलणं? काय करावं सांगा बरं. लक्षात ठेवा, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे आपला, की भाषा जरा बदल होतो. मग मला कळालं की इकडली भाषा अशी म्हणून. माझ्या भाषेत तर काही कळायला लागलं नाही व्यवस्थित सगळं. तुम्ही बोला गाड्या, काही बोर व्हायला का जरा? काही चिया सांग का? जे लईच बोर होत असलं तर चिया सांगतो, काही अडचण नाही. लक्षात ठेवा, विनोदाचा भाग सोडून द्या, माझ्याकडे लक्ष द्या. अशी अधूनमधून फवारणी केली की किडे मरतात, बाकी काही नाही. लक्षात आलं का? पण काही ठिकाणीच किडे मरतात, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडी येतात. लय अवघड होते हो, काय सांगा तुम्हाला. समजणे लोक इशारा काफी. माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठवर आलंय आपलं? म्हणा तूच सांग. गोरं गोरं, बरोबर आहे का नाही? बांधायला ती गोरं सापडत आहे का? सापडत आहे का? नाही. हुशार जाणकार शेतकरी एकच काम करणार, हिरव्यागार गवताची पिंडी हातात घेणार. कशाची? गवत्याची, चाऱ्याची. आणि असं त्या गोऱ्याला दाखविणार आणि चूच करणार, चल ये 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 ये. कुणाला? कुणाला? गोऱ्याला. आणि हिरवळीला बघून गोरं येतंय का नाही? बोला, हिरवळीला बघून गोरं येतंय का नाही महाराज? येतंय. आणि हिरवळीला बघून गोरं आलं की धरायचं आणि बांधायचं. ज्ञानोबाराय म्हणालेत, मी नाही, ज्ञानोबाराय म्हणालेत असल्या जातीचा संसार आहे. नाही कळलं? सुरुवातीला हिरवळ दाखविणार, आणि सुरुवातीची हिरवळ जर बघितली, चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं, एवढी बेकार असती महाराज. लय हिरवळ ती, उचटाचाची चेपलन, असं तिरपट बघणं, गालात ती गालात हसणं, अशी शिंग हलवायची पद्धत, लय हिरवळ दांडगी असते महाराज. पण त्यांना काय माहिती, पावसाळ्यातच हिरवळ चांगलं दिसत आहे, उन्हाळ्यात त्याचे कसपट बनत आहे, काड्या टोचात यात म्हणून. हा, आणि मग काड्या टोचायला मग त्यात मला काय माहिती रासला असेल, मग हे असला धंदा आहे बघायचा. संसाराचा धंदाच एवढा विचित्र आहे महाराज. लक्षात आलं का? उगा आठवण म्हणून सांगतो. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी जगन्नाथांना पवार एक दृष्टांत सांगायचे. मी त्यांच्या कॅसेटमध्ये ऐकला. जगन्नाथांना माऊली एक दृष्टांत, बाबा एक दृष्टांत सांगायचे. अण्णा म्हणले, काय झालं म्हणले? अण्णा म्हणले, एक संन्यासी होतो. कोण होता? बोर व्हायले का जरा खरं सांग? नाही ना. एक संन्यासी होता, आणि ती संन्यासीच होता, फकीर होता, मस्तपैकी काही घेणं नाही देणं नाही, मस्ती जगत होता. फकीरच असतो, बरोबर. फकीर होकर फिकीर करता हो एक साला गधा आहे. फकीरानं फिकीर करायची नसते. मस्त असं झोपलं होतं, असं स्टेज सारखा असा वटा होता आपल्याकडले, असं तिकडं खेड्यापाड्यात वटा असतोय तसा, असं 2-3 परस वट्यावर झोपलेलं होतं निवांत. आणि गावात एक जणाचं लग्न झालं होतं, आणि लग्न झाल्याच्या नंतर वरात निघालती. वरातीचा काळ आता जरा बंद झालाय, पण वरातीचं लक्षात येत का नाही तुमच्या? वरात निघालती, थोडं लक्ष द्या. वरात निघालती, आणि वरात निघाल्याच्या नंतर तिथं तडांग धतडांग वाजत वाजत वरात आली मंदिराजवळ. आता ती वरात म्हणले, वरातच ती एकूणमेकाला घास भरविणं, पानाचा विडा देणं, ती लई ती थाटच असते की, बरोबर आहे का नाही? ती एकूणमेकाकडे बघून हसणं, ती भवाया उचकी, लोय ती थाट वरातीतला. आणि नेमकं हे धतडांग आवाज आला, आणि संन्यासी गडबडून जाग झालं, आणि ती एकूणमेकाला घास भरविलेलं बघितलं. एवढंच म्हणलं संन्यासी, काय मजा आहे? काय म्हणलं? काय मजा आहे? एवढंच बोललं, बिचारं झोपलं, काही बोललं नाही. पण ही संन्याशाचा झोपीत रिवस पडला, आणि हे झोपीकडे जायचं ती स्वप्नात गेलं. कुठं गेलं? आणि स्वप्नात गेलं खरं, पण संन्याशाला जागता जवळजवळ असे ज्ञानोबराय म्हणतात तसं, बरोबर आहे का नाही? संन्याशाला झोपीत स्वप्न पडलं, आणि झोपीमध्ये संन्याशाचं लग्न झालं. ऐकायलात का?
आणि ती आता स्वप्नच आहे शेवटी. स्वप्नातली सिरियल काही अशी पोरगी बघायची, मग हळदी कुंकून टिळान, मग पोरगीन, पुन्हा लग्न, पुन्हा वरातन, पुन्हा पुरण, हे असलं असतंय का? नाही, आता स्वप्नच आहे. लग्न, वरात, घरातन पोरग सगळं जिकडं तिकडं महाराज. लक्षात आलं का बोलणं? आजीकडे आता शेवटी ती काय, शेवटी काय ती स्वप्न आहे ना महाराज. लगेच संन्याशाला झोपीत पोरग झालं. माझ्याकडे लक्ष द्या, संसार किती विचित्र आहे ते. आणि बायकून ती दोघं जण जो अन्न सांगायचे, आणि हे ना सहज विचारलं, होय ग एवढ्या दिवसांनी लेकरू झालं, आता बाळू कुठं झोपवायचा? एवढं शिदा पलीकडसारखा किती जागा, पलीकडे सरकलं, हा बा किती झोपण, तवर तर दुसरं पोरग. स्वप्नच आहे ना ती, बरोबर आहे का नाही महाराज? दुसरं पोरग झालं. आता बाळू तुमच्या, पिंट्याला कुठं, अहो येडेत का तुम्ही? बाळू तुमच्याकडून, पिंट्या माझ्याकडून, आणि जागा आजारा पलीकडे सर म्हणलं, आणि पानगावरून धन दिशी खाली पडलं. बरं पडलं ती पडलं, त्याच्या कमराचं माकड हाड मोडलं. मधूनच कनेक्शन ढिलं झालं. माकड हाड गेलं की सगळं गेलं, बाकीचं कुठलं बी हाड जाय नका, पण माकड हाड गेलं. मधूनच कनेक्शन ढिलं झालं महाराज, आणि खालीवरी बघायला लागलं. आणि गप कुणी जाग झालं तर गाव सामसूम, काहीच नाही. हळूच इकडं तिकडं बघितलं, आपल्याला कोणी बघितलंय का? कोणीच नाही. भीतीच्या आधारानं उठलं आणि मनातली मनात एवढंच म्हणलं, वा वा, स्वप्नातल्या बाईनं जर माकड हाड मोडलंय तर. बोलणं कळालं का नाही तुम्हाला अजून बी? म्हणजे कायम स्वरूपी दुःख देत राहतो. त्याचं काय नाव? अहो संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव. म्हणवोनी देव आठवावा, म्हणवोनी देव आठवावा, म्हणवोनी देव बस संसारी सुखाचा नाही अनुभव, आणि म्हणूनी देव आठवावा. आठविता हरी दुःख जाय दुरी. लक्षात आलं का? संसार आणि सुख या दोन्हीची जजमेंटच बसत नाही. ज्ञानोबराचे शब्द सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडिली. भांबावून गेलेत आणि मधी पडलेत महाराज. काही नाही, काही नाही महाराज. एरंडाचं गुराळ फेसना पाणी असला धंदा संसाराचा होऊन बसलाय. कुणी बी हातवरी करून सांगायचं आम्हाला संसारात सुख आहे म्हणून. आहे का? म्हणायला सुख आहे फक्त. काय कसं आहे, बरं आहे का? बरं आहे, पण खरं कुठे? खरं वाटायलंय का? हे नाही महाराज. हा चांगली लांबक्या मिशावाली माणसं बायानी गार केलेत महाराज. एवढा संसार बेकार आहे, लईच बेकार संसार महाराज. तसलं काय म्हणून अलीकडल्या तरुण पोरांनी पुण्या मुंबईमध्ये मिशा ट्विचच बंद करून टाकले. आता बायकोच बेहना म्हणल्या मिशा काय चेहात बुडवायच्यात का? कामाच्या का आहेत मिशा? सांगा ना महाराज. काय कामाच्या आहेत मिशा? काही कामाच्या नाहीत. माझ्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे सज्जनांनो. काय? संसार आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येणार नाही. म्हणून जेवढे तुम्ही संसाराची सेवा करताल, करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी. म्हणून जीवनात सेवा संसाराची नाही. बिल काढायच्यात का? एक तर देवाची नाही तर सावता महाराजासारख्या बोलत चला, सहकार्य करत चला. सावता महाराज सारख्या संतांची सेवा करा, नाहीतर दुसऱ्याची सेवा संसारात ती करून मजा नाही. बोलणं कळायला लागले का? बर, आता या दोन्ही सेवेमध्ये माझ्याशी बोलत चला म्हणजे आपल्या लक्षात येईल. दोन्ही सेवा तोला मोलाचे आहेत, पण या दोन्हीत जर विचार केला तर बरं कोणतं आहे? मी काय म्हणालोय, दोन्ही सेवा महत्वाच्या, देवाची बी आणि संताची बी. पण दोन्ही सेवेत जरा लवकर बिल काढून देणारी सेवा कोणती? हा, संतांची सेवा. एखाद्या वेळेला देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण संत सेवा तुला मोलाची. बोलणं कळायला लागले का? हा, देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती, आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती. अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश
पण संतांच्या सेवेनं देव बी खुश आणि संत बी खुश. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. म्हणे देवा त्यांची केलं पावे देवा, त्यांची केलं पावे देवा, त्यांची केलं पावे देवा. तुका म्हणे देवा त्यांची केलं पावे देवा, त्यांची केलं पावे देवा, त्यांची केल्या पावे सेवा. वा वेळ्या बिळ आम्ही सिंगल घेतलं काय उघड. आमच्यात आमचं काही असो, तुम्हाला उघडं वाटलं का? मग आमचं आम्ही बघून घेऊ जाकापाकी. तुम्हाला काय करायचंय? काय म्हणतात महाराज? तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. आज 7 दिवस आपण श्री संत सावता महाराजांची सेवा करत आहात. मग या अजून सोपं करतो, संतांची सेवा जर केली, इकडे लक्ष द्या, तर देवाच्या सेवेचं वेगळं दुकान मांडायची गरजच पडत नाही. कळलं का नाही कळलं? संतांची सेवा केली तर देवाच्या सेवेचं वेगळं दुकान मांडायची गरज आहे का महाराज? गरज आहे का? नाही. संत सेवा तोला मोलाची. अजून आहे तुकोबराचे शब्द आहेत माझ्या पदरचे नाही. तुकोबराय म्हणतात एखाद्या वेळेला तुम्ही घरात देवपूजा करायलात. काय करायलात? हो काय करायलात? देवपूजा. कीर्तनाला यायचंय ना, एक लक्ष देऊन इकडे बघ तिकडे बघ, पिशवीत हात घाल, मोबाईलमध्ये काय आहे ते नेमकं गोंधळ काय होते नेमका, थोडं लक्ष देऊन. नाही तर आपलं मागं बसायचं, कायला पुढं बसायचं दुसऱ्याला विक्षेप करायला. काय सांगायला लागलो मी? तुकोबराय म्हणतात तुमची देवपूजा चालू. काय चालू आहे? देवपूजा. आणि देवपूजा करत असताना दारात संत आले. कोण आले? संत आले. असं बोलत चला, दारात संत आले. तर दारात संत आले तर त्याला चोपदारांनी जाऊन सांगितले, हो पाटील काय करायले? काय नाही देवपूजा करायला. देवपूजा. आता दारात महाराज लोक आलेत, बसा म्हणावं तिथं दारात, माझी देवपूजा चालली. हा बरोबर आहे. करिता देवतार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते. संत पूजावर ते, संत पूजावर ते, संत पूजावर ते, देव सारावे ते, संत पूजावर ते, संत पूजावर ते, याचं हे पहिलं चरण आहे. करिता देवतार्चन म्हणजे देवपूजा करायला घरा आले संतजन, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. तात्काळ देव बाजूला सरायचे आणि दारात आलेल्या, हो कुणाची? दारात आलेल्या कुणाची? संतांची सेवा करायची. बोलत चला, संतांची सेवा करायची. आणि नाही केली तर राग येतो देवा. राग येतो देवा, राग येतो देवा, राग येतो देवा. तुका म्हणे नेघे सेवा, तुका म्हणे नेघे सेवा, तुका म्हणे नेघे सेवा, तुका म्हणे नेघे सेवा, तुका म्हणे नेघे सेवा. राग येतो देवा आणि तुका म्हणे नेघे सेवा. ऐकून ठेवा. कमिटीतले, सप्ताह कमिटीतले, मंदिर कमिटीतले आयोजक नियोजक, इथं सेवा करणाऱ्यांनी सगळ्यांनी ऐकून ठेवा. काय सेवा करताना इथं आज 7 दिवस आपण कुणाची सेवा मांडली? संतांची, अर्थात श्री संत सावता महाराजांची ही काय मांडली आपण? सेवा करायला. बोलत चला, सगळ्यांनी ऐका. आणि ती सेवा करताना जर तुम्ही नाहीच केली, नुसती वर्गणी देऊन जर मोकळे झालात आणि इथं कुठलंच काम केलं नाही तर देवाला राग येतो महाराज. राग येतो देवा आणि तुका म्हणे नेघे सेवा. तर याच्या खाली जाऊन बोलले. सांगितल्यावर कमिटीतल्या लोकांनी राग येईल, त्याच्यामुळे मी सांगणार नाही. का सांगू? कसं करू सांगा. आता ही जी इथं चटया आतरायच्या ही संतांची का आहे?
बोला 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 बोलत चला. ही संतांची काय आहे? सेवा. अहो जेवण वाढायचं ही संत सावता महाराजांची ही काय आपण करायलो ती सेवा. इथलं कुठलं बी कार्य ही आज 7 दिवसात सावता महाराजांची काय ही सेवा आहे. आणि ही संतांची सेवा करण्याकरता जर काही टाळाटाळ केली, दिसायलंय आपल्याला काय चटया आतरेल्या पाहिजे, भिजायला लागल्यात, बाजूला काढायच्यात, आतरायच्यात, बघितलंय आपल्याला, दिसायलंय, तरी बी माणूस म्हणत असेल बघू कमिटीतले बघते ना आपल्याला काय करायचंय असा म्हणून जर कट हाणून गेला तर त्याच्यासाठी शब्द खालचे येतं. सांगू का? हा पण पुराव्यानिशी बोलल्यावर काही अडचण आहे का? सांगू का? प्रमाण सांगू का नको? हो बोला. कसं करायचं? कुणाला काही वाईट वाटेल का? खरं सांगा. हा जी होईन ती होईन. आता चला काय उगं लगे बरोबर आहे का नाही? हा राग येऊ नये तर काही हो. आता काय उगं दिल्या अंगानं सांगून बिजा मनावरून पाऊस चालू या काय. हा त्याच्यामुळे जिथं उजडन तिथं आता ऐकून ठेवा ध्यान देऊन. संत सेवेसी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी ऐसियाची व्याली रांड ओ जळो जळो तिचे तोंड. संत सेवेची अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी ऐसियाची व्याली रांड दिवसाची करताना जर अंग चोरीत असताल तर शब्द ऐका. संत सेवेशी अंग चोरी तुकोवर आहे म्हणतात. दृष्टी न पडो तयावरी त्याच्यावर नजर पडू नये म्हणले माऊली. आणि जर पडलीच तर ते काय माईच्या पोटी थोडंच जन्माला आलंय. आईसियाची व्याली रांड आणि जळो जळो तिचे तोंड. कळलं का? याचा अर्थ एकच आहे. काय हुकी आली म्हणून बोलायलो का मी? हा का मग गोळ्या संपाल्यात म्हणून बोलायला लागलो नाही. त्याचा याचा अर्थ एकच आहे. काय की संतांची सेवा जीवनात तोला मोलाची. नाथ महाराजाची भागवतात ओवी फार सुंदर. ती ओवीच एवढी सुंदर आहे. स्वतः देवाच्या मुखातले शब्द आहेत आणि लिहिले नाथ महाराजांनी. एवढे गोड आहे. दारात संत आलेत. बोलत चला. दारात कोण आलंय तुमच्या? तुम्ही जेवढं चांगलं बोलता तेवढं चांगलं सांग. का कोण आले दारात तुमच्या? संत आले. आणि दारात संत आलेत आणि तुम्हाला चोपदारांनी जाऊन सांगितले. मगाच्या प्रमाणात दृष्टांत आहे. चोपदारांनी जाऊन सांगितलं, हो पाटील काय करायला? म्हणले देवपूजा करायला लागलो. देवपूजा? दारात ते महाराज लोक आलेत. तिथूनच पाटलांनी सांगितलं दारात बसा म्हणावं, माझी देवपूजा झाली की येतो. नाथ महाराजाचे शब्द आहे का? म्हणजे लिहिलेत नाथ महाराजांनी, तसे आले कुणाच्या तोंडातून? देवाच्या. ओवी एवढी सुंदर आहे, सगळ्यांनी पाठ करून ठेवायसारखी ओवी. ओवी ऐका. त्या साधूची पूजा न करिता स्वतः देव म्हणायले. श्रवण बाबा महत्वाची ओवी. काय? दारात आलेल्या त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करीत तत्वता देव म्हणायले. तेने मजौरी हानितल्या लाता केतू माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराज म्हणले दारात आलेल्या साधूची सेवा करीत नाही तर देवाची सेवा करायला ती देवपूजा नाही. त्यानं मला उरावर, उर म्हणजे छाती, छातीवर लाता मारल्यासारखं व्हायला लागलं. बोलणं कळायलंय का? आणि संतांची सेवा सोडून देवाची सेवा तुम्ही किती बी करा. आणि अजून ऐका, इकडे देवपूजा चालू आहे आणि इकडं संतांना नाव ठेवायला. ह्याला काय येतंय, त्याला काय येतंय, हे का कीर्तन आहे का, ते का असं आहे का. ही इकडं संत सेवा चालू आहे, देवाची सेवा चालू, इकडं दुसऱ्याला नाव ठेवायला लागलाय. तर तुकोबरायचे शब्द बघा किती गोड आहेत बघा. संतांचा अतिक्रम शब्द बघा. देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा नाही तो काय? अधर्म आहे. आणि नीट ऐका. येती दगड तैसेवरी आणि मंत्र पुष्प देवाश्री. ना तुकोबर आहे म्हणतात ती जेव्हा नाही अधर्म आहे. आणि पुष्प टाकतात ना फुलं, ती फुलं नाहीत दगड आहेत. आणि मंत्र म्हणतात ना, मंत्र नाही देवाला शिव्या दिल्यासारखे. याचा अर्थ एकच आहे सज्जन की जगात देवाच्या सेवेपेक्षा सेवा मोलाची कुणाची? बोला की संतांची. म्हणून भाग्यवान आहेत की 7 दिवस संतांची सेवा करायला आपल्याला संधी प्राप्त होते. म्हणून संत सेवा किती मोलाची, किती महत्वाची.
आणि संत सेवेचा देवाला किती आनंद होतो. चकारात्मक शब्दात तुकोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं. तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हे देवा उत्तम, हरी हरी. हे देवा उत्तम, वनवी शाबास. संत हरिओम कसं वाटायलंय. संत सेवा आमच्यातली आमच्यात आहे, तुमचं काही नाही. हा, संत सेवा किती मोलाची. तुकोबारायांनी चकार लावून शब्द वापरले. काय, तुका म्हणे संत सेवा. बघा ना किती गोड आहे. आणि हेची देवा उत्तम. कसं असते, निव्वळ पाठांतर असून बी कामाचं नाही. ती विषयाकडे लक्ष द्यावं लागते. अर्थ न जर तोला मोलाची संप्रदायात की महाराजांनी विषय कुठून सुरू केलाय ह्याच्यावर बी कुठल्या चरणात हात घालणार आहे हे बी ध्यानात आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. विषय जर संत सेवेचा असेल तर पहिल्या चरणाशी निगडीत नाही असं समजायचं. बरोबर आहे का नाही. शेवटून आहे महाराज म्हणतात हीच सेवा देवाला उत्तम आहे. आणि स्वतः देव त्यांची सेवा करतो. महाराज देव त्यांची सेवा करीत नाही. आता गणेश महाराजांनी सकाळी तुम्हाला चरित्र सांगितलंच असेल. देव स्वतः त्यांची सेवा. तुम्हाला प्रमाण सांगून देतो. काय, संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करीत्याचे, मनवोनी सेवा करीत्याचे, संताचे सुख झाले देवा, मनवोनी सेवा करीत्याचे, मनवोनी सेवा करीत्याचे. शाबास. वा संताचे सुख बट 6 चरणाचा अभंग आहे. झाले या देवा आणि म्हणून सेवा करी त्यांच्या. सावता महाराजासारख्या साधूची, नामदेवरायासारख्या, कबीर महाराज, जनाबाई, अनेक संत. व अर्जुनाची घोडी धुतली. याच्यापेक्षा चोकोबाची बहीण झाला चारंदर. खुरपू लागायचा सावस माळ्या सावत्यास. आता इथं तुम्हाला रोज कीर्तनकार सांगत आलेले आहेत की अनेक अनेक पद्धतीचे खालची कामं जगाच्या मालकानं संताची सेवा केली का नाही सर. केली. अहो नुसती सेवा करीत नाही. शब्द तुकोबारायचे सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबाराय म्हणतात असे तुमच्या आमच्यासारखा पायाला हात लावून देव निघून जात नाही. अहो घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया. शब्द बघा, निर्गुण आकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पुजोनिया. स्वतः देव दंडवत घालून संतांची काय करायलाय. हो बोला काय करायलाय. आ काय करायलाय. सेवा करायलाय. सेवा कोण कोण. देव स्वतः संतांची अहो ज्ञानोबराची कोवी ज्ञानोबराय म्हणतात देव एवढा आधी नाही, एवढा आधी नाही, संतांच्या एवढा आधी नाही की संत जसं बोलतेत
तसा जगाचा मालक वागतो महाराज. लक्षात आलं का बोलणं? जसं तोंडातून शब्द गेला की गेला. अजून सोपं करू, तुकोबरायचं म्हणतात देव असा आहे. आता तुम्ही समजा आपण कंटाळाला, मिरवणूक झाली, जेवण झाले की माणसाला काय येतो? हा, आणि ज्यांना ज्यांना कंटाळाला तेवढे गेले का नाही? खरं सांगा, गेले का नाही? ही बिचारी भावनावादीत म्हणून थांबलेत, नाही तर बाकीचे गेले. कंटाळा येतो, सीन येतो थोडक्यात. मग आपण काय करतो? घरी जाणं तीच गप कुणी खाली बसतो का नाही? बरं, आपल्याला कुणाला विचारायची गरज आहे का खाली बसायला? बोला गाड्या बोला. हा, काही नाही, आपण खाली बसणार. बरं, अहो मालकाला बी विचारायची गरज आहे का खाली बसायचं म्हणले गड्याला? बोला की राव, मी खाली येईन बरं का तिकडे पटांगणाला, मी हाणवून घेईन, माझी शपथ मी बायावर धरले. आता बोला ना गेले की हाणवून घ्यायचं, काय उगाच लक्ष? बोलायला मोकळ्या मनानं बोला, नाही तर मी हाणवून घेईन. बोला. मालकाला तरी तुम्हाला विचारतो, आता तुम्हाला मालकाला विचारायची गरज आहे का खाली बसायला? नाही. तुम्ही जसं न विचारता खाली बसतात. पण माझे शब्द ऐका, माझा जगाचा मालक संतांना विचारल्याशिवाय खाली सुद्धा बसत नाही. न पुसता जाता नये खाली बैसताही बिहे, खाली बैसताही बिहे, खाली बैसताही बिहे. वा माऊली. न पुसता जाता नये खाली बैसताही बिहे, खाली बैसताही बिहे, खाली बैसताही बिहे. आवाज वा. न पुसता जाता नये आणि खाली बैसताही बिहे. देव खाली बसायला सुद्धा बिहेतो. अजून सोपं करू, एवढा देवलाळा पाळतो. कुणाचा? हा संतांचा म्हण. किती पाळतो? लय असं आंबट व्हायला नाही ना? ऐकायला बोर वाटायले का जरा? हो वाटायले बोर. मग हो बी म्हणते तर वाटायले का बोर सांगा. इकडे लक्ष द्या. अहो संत सहज जरी महाराज खोटं जरी बोलून गेले, कसं बोलले? एखाद्या वेळेला संत खोटं जरी बोलले बाबा, तरी देव खोट्याचं खरं करणार, पण संतांचा शब्द खाली पडू देत नाही. सरळ आहे काय? अहो सरळ ज्ञानोबर आहे, खोटं बोलून गेले. कोण? हो कोण? हा, कोण खोटं बोललं? बोला कोण? ज्ञानोबर आहे, खोटं बोलून गेले. काय? पोरगी पाया पडाय आली आणि बोलले चिरंजीव भव. त्या बाईनं सांगितलं, पुरीनं सांगितलं एकच आहे. काय? आमच्या नशिबानं कसं हो, पण तुमच्या तोंडाला डाग. म्हणजे काय झालं? आम्ही पोरगी म्हणले, शब्द गेला. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला, 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 देव भक्ताचा अंकिला. प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला. अहो स्त्रीचा तो केला पुरुष उभाजी. हे निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. संत बोलले पुन्हा माघार नाही. अहो धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांचा लळा 100% पाळतो. म्हणून शब्द चकार लावू नये. हेची देवा उत्तम, हीच सेवा देवाला उत्तम आहे. किंवा ज्ञानोबराच्या भाषेत ज्ञानोबराय म्हणतात, ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते. कोणते? जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात, जे संतांची सेवा करतात. म्हणून सावता महाराज उत्सव समिती ही सगळी, ह्या सगळ्याचा हर्ष जगाच्या मालकाला आज नक्की वाटतोय की एवढा मोठा उत्सव माझ्या सावता महाराजांचा करतात. आज मनातून देव तुमच्यावर खुश आहे महाराज. चला काय म्हणणं तुमचं? मनातून देव तुमच्यावर खुश समाधानी आहे. एवढा मोठा उत्सव
की सुंदर नाशिक जिल्ह्यात तेवढा उत्सव माझ्या सावता महाराजांचा होतोय, नक्की देवाला हर्ष वाटल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. कसं असतंय, देव सेवा करतो संतांची. काय तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आता देव सेवा करतोय, ऐकायलात ना. आता कसं असतंय, आपल्याकडे गावठी मन आहे, आपल्याकडे तर आहे काय, मोठे करतील ती काय, कोणती दिशा, पूर्व दिशा. मोठे जसं किंवा ज्ञानोबराच्या भाषेत येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. जी मोठे जसं वागत असते तसं बारक्याने वागत असते. त्याच्यामुळं बारक्याने नाव ठेवण्यापेक्षा मोठ्याने नीट वागावा. बोलणं कळालं का? मोठ्याने नीट वागलं पाहिजे, मोठ्याने कुचाकुची बंद केली पाहिजे. बाकी काय आहे दुसरं, बरोबर आहे का नाही? हे ना त्याचं कुचाकुची म्हणजे एकूणमेकाला नाव ठेवून भाषा जरा बदल आहे, बाकी काय नाही, बरोबर आहे. आमच्या इकडं कीर्तन झालं की महाराजाला 20-20 रुपये देऊन पाया पडते. तुमच्या इकडं नाही? आजपासून सुरू करा, नवीन पद्धत आहे ही. लक्षात आलं का? बाया म्हणते माय मी याला तर पैसे मागायला लागला बाया. आम्ही तर पैसे नाही आणले, नसू द्या मी सोनं बी घेतोय, काळजी करायचं काम नाही कुठली. हां काही केस नाही, मनी द्या 2-2 तरी बी जमते. एका बाईनं तो काळे मणी दिलते तरी मी नेलेच होते. लक्षात आलं का नाही? बोल. हां मी सोडीत काहीच नाही ध्यानात ठेवा. बायकोच्या पुतीत ओवले मी निहून. मला बायको ना, मी काय संन्याशी थोडाच आहे, लक्षात ठेवा. काही नाही महाराज. बरं नका देऊ, पण पायावरचे तर नेत नाहीत ना. आमच्या गावाकडे असे पायावर ढिगल सासला माया पैशाचा एक जण आला, काय कीर्तन झालं राव, नंबर गेला निघून. काय करा, असे बी तरातराचे आहेतच. ठीक आहे, लक्षात आलं का बोलणं? इकडे लक्ष द्या. मुद्दा काय चाललाय आपला, विषय काय चाललाय की मोठे करतात तसं येर अनुस्थिती सामान्य सकळ बारकी तशी वागत असते. आता इथं बघा, इथं देव जर संताची सेवा करतोय तर तुकोबा राय म्हणले आम्ही बी दुसरे काही दुकान मांडणार नाही. आमचं जे असेल ती संत, आमचा हे बी संत आणि आमचा तो बी संत अभंगाच्या पहिल्याच्या. हा येतो एक संता ठाई हो, येतो एक संता ठाई हो, हो येतो एक संता ठाई हो, येतो एक संता ठाई. आहे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. आहे तो एक संता ठाई हो, येतो एक संता ठाई हो, हो येतो एक संता ठाई हो, येतो एक संता ठाई. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. लाभ पायी उत्तम, 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 लाभ पायी उत्तम. शाबास. अशी बघितले की कुणालाही वाटतंय आमचं बी पोरगं निघाव गाणार, पण निघतं पिणार. काय करते ते तरी आता सांगा. इकडे लक्ष द्या. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय काय, लक्ष देऊन ऐका. शेवट चरणाकून आलो आपण काय की
संत सेवा देवाच्या आवडीची सेवा आहे. बरोबर आहे मग, देवाच्या आवडीची सेवा आहे. मग आता देव जर संताची सेवा करीत असेल, इकडे लक्ष द्या, आपसात बोलू नका, विक्षेप करू नका, म्हणजे लक्षात येते. देव जर संताची सेवा करत असेल तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला वेगळं दुकान मांडायची गरज नाही, मोठे करतील ते आम्ही करणार. आता शब्द बघा, आता हे कसं आहे तुमच्या लक्षात येणार नाही, सहजासहजी समजून सांगावं लागते. हे तो एक संता ठाई. महाराज म्हणतात आमचा हे आणि तो हे दोन्ही कुठे आहेत? बरोबर आहे, हे कुठे दोन्ही कुठे? संतांच्या ठाई म्हणा, पायावर म्हणा, काय म्हणायची ती म्हणा. आता तुम्ही मला म्हणता महाराज आता हे संता ठाई आणि तो संता ठाई, आता इमानदारीनं सांगा हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय, समजलंय का? बोला उगं खरं सांगा. हां, हे म्हणजे हे संताट, हेचा अर्थ काय लावणार तुम्ही माहिती का काही? उगं नाही म्हणा इमानदारीनं, उगं बरोबर आहे का नाही? हां, उगा असं बळच रिटू नका, कळत आहे तर हो म्हणा, तर नाही म्हणा. काय म्हणजे तुम्हाला जर माहीत असलं तर पुढचं सांगायला, आणि नसलं तर समजून सांगाय. काय करू? त्याला पिस्त पिशेने न्याय म्हणतात, पिसू पिसू सांगणं. लक्षात आलं का बोलणं? पिसू 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 सांगावं लागते. त्याच्यासाठी आता ढिल्या अंगानं ऐकून जमणार नाही. हे तुम्हाला हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय जर ऐकायचं असेल तर हे असं ढिल्या अंगानं ऐकून जमणार नाही. त्याला ताईट बसावं लागते. नीट बसा, ताईट, बेड्या बेड्या सावधान. हां, खुर्चीवर उभं राहायचं. ताईट बसा. कसं असतंय, बैठकीला बी किंमत आहे महाराज, बैठक चांगली पाहिजे. मी एक मुलाखत ऐकली माऊली परमेश्वर महाराज, पंडित भीमसेन जोशीची मुलाखत आहे. पंडित भीमसेन जोशीचा कार्यक्रम ठेवला होता कुठं? भिवंडीला, असं ते भिवंडीला, ते यूट्यूबला आहे. आणि त्यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. काय बोले? भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते भी अगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते, ये कैसे? आता कसं लक्षात आलं का नाही? लक्षात आलं का नाही? पुन्हा ऐका. की भीमसेनची जी काय असे स्टाईल यायचं असं असं चालू, कोण वाजव काय गेलं नाही. बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते भी आते और प्रोग्राम शुरू करते, ये कैसे? भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है. कळलं का? आपल्या रागाची बैठक जर पक्की असली तर पक्वजन किती बी आडो वाजू द्या, टाळ नाही धरू द्या, मेळ लागत आहे. चला, फक्त त्याची बैठक चांगली पाहिजे. लक्षात आलं का? वाजवण्याची बैठक पक्की असली की तिचं 7 मात्र्यात सुटू नाही तर किती मात्रेत आपलं बरोबरच आलं पाहिजे आणि येणार. आणि मग ती माणसं म्हणजे आडवं वाजून, आडवं नाही हे असं गोंधळ होते. लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. म्हणजे बैठक चांगली पाहिजे. आता आपल्याला ऐकायचंय काय? माझी शपथ मी गावाकडे जातो गाडी, नको जाता उगं, बरोबर आहे का नाही? बेजार काय, पाऊस बिया लागला, आधी तर पावसानं आंबट केलं, काय काय तर एवढे संसारानं आंबट केलेत माणसं. कसला बी जोक करा हो का अशी बघत, काही नाही महाराज, घेणं नाही देणं नाही, भवताली बघत तिथं काही नाही, कळत बी नाही. आमच्या गावात एक जणानं बाया किती पुढच्या बाईला विचारलं, ज्याला ऐका येत नाही त्याला काय म्हणतात? ती म्हणली त्याला काही बी म्हणा, ऐकायलाच येत नाही. कळलं का नाही? कळलं अजून बी एवढ्या पुढे आहेत महाराज आपल्या. लक्ष, आमच्या गावात एक बाई म्हणली नवऱ्याला, ह्या माणसाच्या डोक्यात नुसतं शेण भरलेलं आहे. काय भरलेलं आहे? बायको म्हणली नुसतं शेण भरलं. तेव्हा म्हणला तरी म्हणायलोय मी 2 तास झालं, माझं डोकं का खायला लागलीस, आता कळालं म्हणला. आता हे बी नसलं कळत तर उद्या जेवायला आता काय करता मग? आता नाहीच कळायला सांग. लक्षात ठेवा. आता इकडे लक्ष द्या आणि जाणीवपूर्वक काय काय आपलं फक्त कीर्तन हे आणि तो ह्याच्यावर संपणार. संपला विषय, काही नाही महाराज. हा, इकडं ऐका. हे तुकोबारा काय म्हणतात? आमचा हे आणि तो कुठं? संत ठाई. आता हे आणि तो हे शब्द कसे आहेत? माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबारायांनी हे शब्द वापरत असताना जाणीवपूर्वक दर्शक सर्वनामाचा आधार घेऊन शब्द वापरले. इथं सर्वनाम कोणतं आहे? कोणतं सर्वनाम आहे? बोला चला, कोणतं? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामांतर्गत दर्शक शब्दाचा अर्थ काय? दाखवून देण्याचं जे काम करतं त्याचं नाव काय? दर्शक. सरळ व्याख्याच आहे महर्षी पाणिनीची. काय? दिग्दिशां दर्शयती येन सह दर्शक. काय? दाखवून देण्याचं काम जे करतं त्याचं काय नाव? बोला, त्याचं नाव दर्शक सर्वनाम. आता या दर्शकात पाणिनीने 2 प्रकार केले. कोणते कोणते? एक
दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. प्रकार किती झाले? मूळ दर्शक, मूळ काय? माझ्या मागं म्हणा, मूळ काय? दर्शक. मूळ काय? दर्शक. दर्शकात किती प्रकार? दोन. दोन प्रकारापैकी पहिल्या प्रकाराचं नाव समीपदर्शी. काय नाव? समीपदर्शी. दुसऱ्या प्रकाराचं नाव दूरदर्शी. दुसऱ्या प्रकाराचं नाव दूरदर्शी. असं शाळा चालू असल्याने वाटावा, बरोबर आहे का नाही? दुसऱ्या प्रकाराचं नाव दूरदर्शी आणि पहिल्या प्रकाराचं नाव समीपदर्शी. कळालं का? आता याच्यात महर्षी पाणिनी पुन्हा लिंगवाईज पदच्छेद केला. लिंगवाईज पदच्छेद काय? हा ही हे. माझ्या मागं म्हणा एकदा, हा ही हे. हा, कसं वाटायला लागलंय आता? हा 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 हे असं नाही, हा ही हे. बोला एकदा. याला म्हणतात समीपदर्शी. जमलं काय अडचण नाही. हा ही हे तीन शब्द जिथं येतील त्याचं नाव आहे समीपदर्शी. आणि तो ती ते हे तीन शब्द आले की दूरदर्शी. सोपं. आता कळालं का तुम्हाला? लय अवघड नाही, तुमच्या कामाचा मसाला बी नाही हो, बरोबर आहे का नाही? हा ही हे तीन आले की काय म्हणायचं? समीप. आणि समीपचा अर्थ जवळ. आणि तो ती ते हे तीन आले की दूर. लक्षात आलं का? आता पहिला शब्द कोणता वापरलाय? हा का ही का हे नीट सांगा एकदा. हा ही हे असं म्हणू नका लगेच डायरेक्ट. पहिला शब्द अभंगातला काय? नाही चुकीचं म्हणू नका. पहिला शब्द हे. पहिला शब्द काय? हे. आता हे शब्द दर्शक. सर्वनाम कोणतं? दर्शक. बरोबर आहे. सर्वनाम कोणतं? त्या दर्शकातलं कोणत्या सर्वनामातला हे शब्द आहे? बरोबर आहे, समीपदर्शी मधला शब्द आहे, समीपदर्शी. आता हेच अर्थ समीप म्हणल्यामुळं काय झाला? जवळ. बरं, आता जवळ अर्थ निघाला, पण कशाच्या जवळ? त्याच्यासाठी शब्द आहेत. जोडी देवाचे चरण उपाय लाभाचे. जोडी देवाचे चरण हे उपाय लाभाचे. जोडी देवाचे चरण हे उपाय लाभाचे. देवाचे चरण हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन परमार्थ महाधन जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाचे. एक तुकडा माग पुढे झाला, 20 रुपये कमी द्या. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आणि वावया जतन. शब्द बघा, हे उपाय लाभाचे. शब्द काय? हे. आणि परमार्थ महाधन याचा अर्थ हे म्हणजे जवळ. पण तुकोबर आहे कशाच्या जवळ? तुकोबर आहे परमार्थाच्या जवळ. मग हेचा अर्थ आहे परमार्थ. हेचा अर्थ काय? हेचा अर्थ काय? परमार्थ. सरळ अर्थ निघाला का नाही? हेचा अर्थ आहे परमार्थ. बर, आता तोचा अर्थ काय? आता हे तर कळालं तुम्हाला. अहो हे कळालं का? हे म्हणजे काय? अहो परमार्थ सरळ आहे. याला सगळे माग म्हणा. हे शब्दाचा अर्थ काय? परमार्थ. आणि तोचा अर्थ? तो हा कोणत्या सर्वनामात आहे? दर्शकातच. दर्शकातल्या दूरदर्शी मध्ये असल्यामुळे ती तो ती ते मध्ये असल्यामुळं फलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट तो संसार. हे सार भगवंत, हे सार भगवंत. 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 आता बघा,
संसार म्हणजे संसार तो आणि परमार्थ हे म्हणजे परमार्थाच्या तुकोबारा हे शब्दानं कसे जवळ आणि तो शब्दानं तुकोबारा आहे संसाराच्या दूर आहे. ज्ञानोबारांनी त्याचं दुसऱ्या अध्यायात चिंतन केले. ज्ञानोबारांनी मदनाचा दृष्टांत दिलाय. मदन कळतं का तुम्हाला? मदन 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 कळतं का? मदन म्हणजे काय? हा बस 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 ती मदन लक्षात आलं. गावातला मदन नाही. हा ज्ञानोबाराय म्हणतात काय? बीज भूस एकवट, बी आणि भुसा एकत्रित त्याचं नाव मदन. बीज दुसऱ्या अध्यायातले शब्द आहेत. बीज भूस एकवट, उफनिता चिरा हे घनवट. शब्द बघा. उडे ते हे नाही. जवळ आलं की आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कुसांगाला लागली की चावत असती. म्हणून उडे ते फलकट, जाणू आले ते. हा झाला दृष्टांत. लक्षात आलं का? हा झाला दृष्टांत. आता सिद्धांताची होई त्याचे श्रीलच आहे. तैसे विचारिता निरसले, तेथ प्रपंच ते सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले, ज्ञानियांशी हेच अर्थ परमार्थ आणि तोच अर्थ संसार. तुकोबराय म्हणतात आमचा हे तो. दोन शब्द काही कसे आहेत? हे तो. आता एकदा मला सरळ अर्थ सांगा. कळालाय का अर्थ? हो म्हणते नाही मला पटकन बोला. वेळ कमी आपल्याकडे, पटकन बोला. हेच अर्थ कळाला का? आणि तोच अर्थ कळाला का? अजून एकदा ऐका. हेचा अर्थ आहे सज्जनाव परमार्थ आणि तोच अर्थ आहे संसार. कळालं? कळालं का? हेचा अर्थ आहे परमार्थ, तोच अर्थ आहे संसार. आता एकदा मला सांगा. अभंग मला सांगा. हेचा अर्थ काय? बोंबल म्हणा. तू पैसे तू घेतोस आणि रान ठोक्यान देतोस का? म्हणा तू सांग म्हणाव काय. अहो हेचा अर्थ आहे परमार्थ. हेचा अर्थ काय आणि तोच अर्थ म्हणजे पहिला शब्द हे म्हणजे परमार्थ, दुसरा शब्द आहे तो म्हणजे संसार आणि तिसरा शब्द आहे हे तो एक. हे तो एक म्हणजे हे तो एक. या तिन्हीच्या अगोदर फिटिंग करून घ्या. तुकोबरायला म्हणायचंय हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे संसार. महाराजाला म्हणायचंय आमचा परमार्थ आणि आमचा संसार दोन्ही मिळून एक. अर्थ लागला का? आमचा परमार्थ आणि आमचा संसार दोन्ही मिळून एक. आता काही जाणकार मंडळी म्हणतील महाराज परमार्थ आणि संसार दोन्ही एक करता येतो का? आणि जर एखाद्यानं जर केला अहो प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्याशी. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात न होय अपघात शरीराचा. गावठी भाषेत बोलतो दोन्ही दोन्ही डगरीवर हात जमतेत का? नाही जमत महाराज. जमतेत का? नाही. अहो सरळ तुकोबराय म्हणले काय? भक्ती आणि व्यवसाव काला करी तो गाढव, काला करी तो गाढव, काला करी तो गाढव. व्यवसाव कसं का व्हायना पण रिटून म्हणायचं. लक्षात आलं का? दुसऱ्यावर अवलंबून नसावा. काला करी तो गाढव. महाराज म्हणतात परमार्थ संसार दोन्ही दोन्ही एक करताल. तो कोण आहे तुम्ही? गाढव आहेत. गाढव कोण म्हणले? तुकोबराय गाढव. तुकोबरायाने तर असले शब्द वापरले. तुम्ही म्हणता पुन्हा ह्या महाराजाला आपल्या इथं आणू नका. असली खतरनाक शब्द आहेत. सांगू का? बोला सांगू का? हो सांगू का? अहो तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. त्याशी दोहीकडे धक्का. शेवटी तो नरका माझी पडे. शेवटी तो नरका माझी पडे. शेवटी तो नरका माझी पडे. आता कसं वाटायला लागलं
लागले का कसं कीच वाटायला लागले. अहो तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का आणि शेवटी तो नरका माझी पडे. परमार्थन संसार दोन्ही दोन्ही जर एक करायला जाताल ओ ऐकून ठेवा. पावसातलं कीर्तन होतं ऐकिलं होतं हे ध्यानात असावा. नरकाला जावं लागते. कुठं जावं लागते? आ देवना संसार तुका दोहीकडे चोर. परमार्थन संसार दोन्ही दोन्ही एक होत नाही. आणि तुकोबर आहे तर स्पष्ट म्हणले हे तो एक एक शब्द आहेत. परमार्थन संसार एक नाही पण महाराज म्हणले आम्ही केला हे तो एक म्हणजे परमार्थन संसार एक. आता जास्त ताणीत नाही शब्दात लक्ष द्या. मग एक एक शब्द सुटेबल झाला पाहिजे. अभंगातला एक 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 शब्द सुटला की मग सोपं जातं माणसाला. ऐकायला बी बरं वाटतं की महाराज अभंग सोडवला. बरेच म्हणतात महाराज अभंगावर बोलले. अभंगावर बोलले लक्षात आलं का? अभंग जसा तसा राहिला महाराज वर बोलले असं म्हणतात ना कधी कधी माणसं. लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या. हे तो एक म्हणजे परमार्थन संसार दोन्ही मिळून एक. बरं करायला गेलं तर होऊ शकत नाही. मग तुकोबऱ्यात म्हणतात केला कसं काय? आता ऐका. परमार्थन संसार दोन्ही मिळून एक पण दुसरीकडे एक नाही. संता ठाई संतांच्या पायावर श्री संत सावता महाराजासारख्या साधूच्या पायावरच परमार्थन संसार दोन्ही मिळून एक करता येतो. लक्षात आलं का? हे तो एक पण संता ठाई. कसं असतंय? संतच आहेत महाराज. देवानं गाय नावाची मशीन तयार केली. कोणती? चारा टाकायचा आणि दूध घ्यायचा अशी मशीन आहे का? बोला की अशी मशीन आहे का? नाही. बरं पावसाळ्याच्या टायमाला गाय गावाच्या भोवताली बी चरतीस की? चरत नाही का? मग तिचे दूध काय अमंगळ? तिचं दूध काय अमंगळ होतं का? नाही 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 नाही. मला सांगा त्या शेतकरी काय चहात दूध टाकीत नाही का? मग ते टाकतो. त्याला पक्क माहिती मध्ये फिल्टर बसविलेलं. काही बी खाल्लं तरी त्याचं रूपांतर दुधात होते. लक्षात आलं का? तसं संत नावाची मशनरीच एवढी खतरनाक आहे. संसारासारखा बेकार आटंबी त्यांच्या मशनीत टाका. पलीकडून येताना लाभ पायी उत्तम लाभात त्याचं रूपांतर होतं. महाराज कळलं का? बोलून उत्तम लाभात रूपांतर होतं. शब्द तोला मोलाचे लक्ष देऊन ऐका. कसं असतंय? आता आम्ही बी काय आता आम्ही समजा आम्ही सगळी मित्रमंडळी त्याच्यामुळं काही वेगळं नाही. कोणी संन्यासी साधू महाराज इथं यायचे असले की ते परमेश्वर महाराजाला आधीच फोन करून सांगणार महाराज जेवणाची व्यवस्था हो हो करतो करा. लक्षात ठेवा कांदा लसूण टाकायचा नाही. असं असतंय का नाही? कांदा लसूण टाकायचं नाही. तिखट अगदी नगण्य नाही के बराबर वाली बात एकदम थोडं. लक्षात आलं का? मीठ उगत चवीपुरतं अशी सांगतात का नाही? मग आता अहो इंद्रियावर संतुलन ठेवायचं असेल तर कांदा लसूण खायचा नाही असं सांगतात. पण एवढा बी बेकार असणारा कांदा आणि एवढा बी बेकार असणारा लसूण उचलला आणि सावता महाराजाच्या मशनीत नेऊन फेकला तर पलीकडून येताना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांद्यासारखा आटम विठ्ठल रूप झाला. ही मशनरी खतरनाक आहे म्हणून. लक्षात आलं का बोलणं? मग कधी कधी मशनीची ताकद असते. पण श्री संत सावता महाराज नावाचे साधू असेल की त्यांच्या मशनीत ही एवढी बी लोक टाकले तर एवढा मोठा उत्सव संपन्न व्हायला लागलाय. मागं खालीवरी बघू नका. गावाकडे घरी बी जाता येत नाही आणि तुम्ही असं बघितल्यावर पाऊस बी बंद होत नाही. हाय तसं बसा उगा. आता उघडल्यावर बंद करू. आता जिथं उजडन तिथं उजडन का? असं इथं गप्पा मारीत बसण्यापेक्षा ऐकलेलं बरं का नाही? सांगा. लक्षात ठेवा. कुठवर आलं तर सांगा. पावसा पसतो म्हणा. आता काही नाही आम्ही खालीवर बघत होतो. म्हणा शब्दाकडे लक्ष द्या. परमार्थन संसार दोन्ही मिळून एक होऊ शकत नाही पण संता ठाई एक म्हणून हे तो एक संता ठाई. आणि लाभ पायी उत्तम लाभ प्राप्त होईल त्याच्यासाठी आम्ही सावता महाराजांचे कोण आहेत? मनविता
त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मानविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे मनविता त्यांचे दास हा विठोबा रघुमाई जय जय हो पार कुमाई 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 टाळी वाजवा टाळी वाजवा हो पार कुमाई 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 हो पार जय जय तुम्हार कुमाई हो पार जय जय तुम्हार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई जय जय तुम्हार कुमाई तुम्हार कुमाई तुम्हार कुमाई हो पार तुम्हार कुमाई हा हा हो पार कुमाई हो बार कुमार हो पार हो पार हा हा आम्ही संतांचे दास आहेत. कोण आहेत? दास आहेत असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास आणि पुढे आस उरेना. आम्ही संतांचे दास आहेत असं जर म्हणलात तर पुन्हा आशा नावाची जी गोष्ट आहे ती आशा नाव नाही. आशा सप्तपाशापैकी आशा पास हा सातवा असं नाथ महाराज म्हणतात. सातवा पास जो आशा आहे ती आशा तुमच्या जीवनात शिल्लक राहणार नाही. फक्त आम्ही संतांचे कोण आहेत? दास आहेत. आपल्याला काय झालंय? आपल्याला मालक व्हायची सवय लागली. कुणाचा बी मालक हो वाटतं आपल्याला. मालक नाही, अहो दास म्हणा. कसं असतंय? दास होण्याची ताकद किती तोला मोलाची. आपल्याकडे रामायणातला दृष्टांत फार सुंदर आहे की तोला मोलाची गोष्ट आहे. काय की हनुमंतरायासारखे साधू जगात होतील का? कोण्या बी गावात जा, त्याचा एक प्लॉट आहेच का नाही सांगा बरं. लोक सगळे मिळून वर्गणी गोळा करून त्याचं घर बांधून देतात का नाही? ती काही तक्रार आहे का त्याची? माझं घर गळायलंय म्हणतंय का ती? कधी नाही. उलट पाऊस पडावा म्हणून त्याचं मंदिर बांधून देतात लोक.
पण त्या हनुमंतरायाला तुकोबाराय भक्तीचा मार्ग विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा. आता माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. तुकोबारायासारख्या साधून एका माकडाला नाथ महाराज म्हणतात, येऊनी जन्मला मरकट तो सर्वा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंते मनावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. कोण म्हणेन त्याला कनिष्ठ आहे, कोणी कनिष्ठ नाही. मग अशा हनुमंतरायाला तुकोबाराय कशाचा मार्ग विचारतात, भक्तीचा. आपल्याला अभंग निमित्तला शनिवार सदरातला शरण शरण हनुमंता. आता मला सांगा काय ताकद का, त्याचं कारण एकच आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदानं भक्तीचे किती प्रकार मांडले. 9 प्रकारची भक्ती सांगितली. तुकोबारायने तेच मांडले. 9 विधा काय बोलिले जे भक्ती. पण त्या 9 विधा भक्तीपैकी सर्वात श्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर तिचं नाव आहे दास्यत्व भक्ती. कोणती भक्ती, वा दास्यत्व भक्ती. आणि ती दास्यत्व भक्ती मधले परिपक्व आमचे हनुमंत्र आहेत. शब्द बघा, दास्यत्व निकट हनुमते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. दास्य भक्ती करा, भावना ठेवा, प्रेम ठेवा. हे बघा त्या भक्तीची विशेषता आहे. दगडावर बी भाव ठेवा, त्याच्यातून बिलं निघते. कशावर, भाव धरी तया तारील पाषाण आणि दुर्जना सज्जन काय करी. काय करील सांगावर, नीट ऐका. एक कोळ्याचं पोरग होऊन गेलं. कोणाचं पोरग, हा कोळ्याचं. कोणतं माहिती का कोळ्याचं पोरग, हा कोणतं पोरग. एकलव्याबद्दल बोलायलो मी. कुणाबद्दल, कुणाबद्दल बोलायलो गरजे महाराज, एकलव्याबद्दल. एकलव्य ती अनेक लव्य नव्हता. कसा होता, एकलव्य. गुरुजीकडे गेला. गुरु द्रोणाचार्य, गुरुजी मला शिकायचंय. एक जमन नाही 5 मिनिटं पर्यंत, 5-10. हां चालते ना, होय कसं. हां एवढं तास कडी लावू का, काय म्हणले. पाऊस बी चालू आहे बरोबर आहे का नाही. हां तसं काय बिलाचं बघू जिकडं तिकडं, पण बसण्याचं तर होईल काही का व्हायना, बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा, इकडं लक्ष द्या. काय सांगू लागलो. हां मायासारखा लिहिलेत पत्या, माया नाही ध्यानात राहत लवकर. गुरु द्रोणाचार्याकडे गेला. गुरुजी ज्ञान शिकायचंय. काय ज्ञान शिकाय, मी भक्ती सांगायला लागलो. दास्य तू किती तोला मोलायचंय त्या, ज्ञान शिकायचंय मला. त्या गुरुजीने सरळ विचारलं, कोण आहे. कोळी. शूद्राला ज्ञान शिकवित नाही. काय सांगितलं, शूद्राला ज्ञान देत नाही. जुनी पद्धत होती, आमच्या गुरुजींनी सांगितली. काय की काशी हरिद्वारला सुद्धा ब्राह्मण जर असेल तर त्याला शिकवलं जायचं. माऊली आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली. महाराज परमेश्वर महाराज आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली. आमचे गुरुजी म्हणले, मी काशीला गेलो म्हणले शिकायला. पण ते जुन्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, काय हे बघ इथं काही विचारलं कोण आहेस तर काय सांगायचं, बोला की ब्राह्मण. कोणता ब्राह्मण, काय नाही ब्राह्मण. गुरुजी म्हणले ठीक आहे. गेलो म्हणले तिथं विचारलं त्या साधूला, बोले कौन है. आमचे गुरु म्हणे ब्राह्मण है. कौन सा ब्राह्मण, यजुर्वेदी सामेदी अथर्ववेदी कौन सा ब्राह्मण. आता गुरुजी आमच्या गावाकडे, ते म्हणजे शेतकरी ब्राह्मण. आता काय करतात सांगा. लक्षात आलं का बोललं, शब्द लक्ष द्या. की त्या द्रोणाचार्याने काय सांगितलं, शूद्राला ज्ञान देत. आता ऐक, ते का आपल्यासारखा होता का, चाल तुझा बाप दुसरा नाही तर नाही. हा काय जगात महाराज कमीत का, चल. प्रत्येक गुरुपौर्णिमेला महाराज बदलायचा, त्याला काय लगे एवढं, बरोबर आहे का नाही. हा सांगा काय त्याला, चाल तुझा बाप दुसरा, असं का नाही. एकलव्य होता तो, अनेक लव्य नव्हता. नीट ऐकून ठेवा. त्या एकलव्यानं काय केलं, ज्ञानोबराय त्याचं चिंतन करतात. गुरुचेनी नावे माती डोंगरी जया पाशी होती, ते कोळिके त्रिजगती एकवध केली. एकलव्यानं आपल्या गुरुजीचा कशाचा पुतळा बनविला, शाबास, कशाचा, मातीचा पुतळा बनविला. आणि मातीच्या पुतळ्यातून बिलं काढली.
मातीचा द्रोणू केला, ती सिरियल आहे ओवीच्या, ओवीची ती सिरियल, त्या सिरियल ह्या दोन व्यात. मातीचा द्रोणू केला तो कोळिक्या भाऊ फळा आला. कोण फळा आला? भाव फळा आला. याचा अर्थ एकच आहे की दासत्व भक्ती भावनेनं जर केली तर त्याच्यातून सुद्धा बिल निघण्याची ताकद. बोलणं कळालं का? बोलणं कळालं का? म्हणून इथं असताना सावता महाराजांची ही सेवा आपण नेहमी करतो, बरोबर आहे का नाही? इथं आम्ही कुणी मालक नाही, आम्ही कुणी अध्यक्ष नाहीत, आम्ही कुणी विश्वस्त नाहीत. इथं आम्ही सगळे मिळून सावता महाराजांचे कोण आहेत? दास आहेत, दास. आणि ही भावना जर मनात ठेवली तर कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. कसं काय? तुकोबरायच म्हणतात काय, दास्यत्व भक्ती जर मनात ठेवली तर सावता महाराजासारखे साधू कृपेचं छत्र असं धरतात. कृपादान केले सती, कृपादान केले सती, माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. हा बस वा. कृपा 11 वाजले असतील ना. महाराजांचे दास आहेत असं म्हटलं की आशा निघून जाणार. काय निघून जाणार? आशा निघून जाणार. कारण सरळ आहे, संत चरण रज लागता सहजन वासनेचे बीज ती निघून जाणार. आणि ती आशा निघून गेली, वासना निघून गेली की मग संत कृपा दान केले संती, मग संत कृपेचं दान देणार. आणि एवढं देतील की कल्पांतीही सरेना. कल्पाचा अंत झाला तरी सरे चालेल, होईल, पण संतांनी दिलेलं दान हे कधी सरत नाही, लक्षात ठेवा. म्हणून एक करा, मनातून त्यांची सेवा करा, अंतकरणातून संतांची भक्ती करा. बिल जेव्हा निघतील तेव्हा बिल निघण्यासाठी भक्ती करू नका. बोलणं कळालं का? 100% याची बिल निघणार आहेत म्हणून भक्ती करू नका. हां, काम करीत राहा, काम करीत राहा. त्या मालकाच्या मनात आलं की आपोआप प्रमोशन होत असतं. ध्यानात फक्त तुम्ही मनातून सेवा करा ना. सेवा इमानदारीची असली की काही लागत नाही. आज सेवा इमानदारीची राहिली नाही. सगळ्यात मोठं काय झालं, इमानदारी नावाचा प्रकार गेलाय निघून. म्हणून संत कृपेचं दान देतील आणि कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास हे आस उरेना. त्यांची कृपाच असते, आमची कृपा नाही. बघा, आमची आशीर्वाद बी लागत नाही, शाप बी लागत नाही. ह्या अलीकडच्या काळातल्या महाराजाचं एवढं काही तुम्ही ध्यानावर धरू नका. काय नाही, शाप लागत नाही ना आशीर्वाद लागत नाही. उगं महाराज शाप देतील, काही होत नाही. महाराजांनी शाप दिला असतं तर घरी बायका संग रोज भांडण नाही. तर काय आता शाप पण काय काय काही नाही तसलं. शाप बीप काही लागत नाही, तुम्हाला सांगतो. काही नाही. हां, त्याला अधिकारी माणसं पाहिजे. शाप, अहो आशीर्वाद द्यायला ज्ञान लागत आणि शाप द्यायला तप लागत.
आपल्याकडे कुठं काय काहीच नाही त्याच्यातलं काय. त्याच्यामुळे ना मी तर कुणाला देतच नाही. मी गेल्या वर्षी दिंडीत एक जणांना आशीर्वाद दिला, म्याला जा तुझं कल्याण होईल. काल भेटलो होतं मला, म्याला बरं आहे का? हो म्हणला 10 एकर इकला आपण. त्याच्यामुळे मी कुणाला आशीर्वादच देत नाही. आपलंच पिराला पडलं आणि मशीद म्हणती मला राहून कुठं नादी लागत बसा सांगा बरं. आपलंच आपल्याला पडलंय. कुणाला अजिबात ना अशी शाब्द आशीर्वाद नाही, काही नाही काय. मला एक जण जेवाय नेलं, मी जेवाय बसलो आणि बायकोला म्हणते चपाती वाढ महाराजाला वाढ. त्यांना पुन्हा मिळत नसती चपाती, पुन्हा मिळत नसती. कुंकून बी बोलणार, जाऊ दे आता इलाज नसते. म्हणून संतांची कृपा आपल्यावर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण त्या संताची सेवा करत आहात की स्वतः जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवण्याची देवाला हृदयात जागा ज्यांनी दिली ते असे साधू म्हणजे संत सावता महाराज आहेत. म्हणून सावता महाराजांच्या चरणारविंदी मी माझा माथा नतमस्तक करतो. आपण सगळेजण कमिटीच्या वतीनं आपण सगळ्यांनी मिळून आमचे मित्र परमेश्वर महाराजांनी ह्या सेवेचं निमंत्रण दिलं. मी आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. वेडीवाकडी वाक्पुष्पांजली प्रभूचरणी संतांच्या चरणी महाराजांच्या चरणी समर्पित. तुम्हा सगळ्याच्या चरणी समर्पित करत असताना आपण सगळेजण तोलामोलाची ही गुणीजन मंडळी आवर्जून इथं उपस्थित आहात. हे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे आणि प्रेमाची तो जाती आईशीन सर्वस्वासी मुकावे या न्यायानं सगळे उपस्थित आहेत. मृदंगाची सेवा आमचे माऊली महाराज चव्हाण. तोला मोलाची सेवा. माऊलीचं कसं आहे महाराज, वाजविणं तर गोड आहेच पण त्याला स्वभावाची जोड फार मॅचिंग होती. लक्षात आलं का? कला आणि स्वभाव ह्या गोष्टी मॅच होत नाहीत बऱ्याचदा. लक्षात आलं का? पण आमच्या माऊलीचं एक वैशिष्ट्य आहे की कायमस्वरूपी हसरा चेहरा, नाराजीचा स्वर नाहीच, काही नाही महाराज. हसत खेळतच जीवन, आणि जीवन हसत असलं पाहिजे, हसत खेळत. मी तर माझ्या आयुष्यात अजून नाराज झालो नाही महाराज. हो, काही नाही. मला कशाचं, मला मानाचं काही वाटत नाही, अपमानाचं तर विषयच नाही. बरोबर आहे का नाही? मला कुठल्याच गोष्टीचं काही वाटत नाही. समाधानी राहा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा. म्हणून माऊली महाराज आणि तो विठोबा रुक्माई नाही का, विठोबा रुक्माई नावाचं महाराजांचं यूट्यूब चॅनल आहे. आपण त्याला नक्की सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती आहे की आपल्याला हा उत्सव त्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल ही सगळ्याला विनंती आहे. तुम्हा सगळ्याला मनापासून धन्यवाद. परमेश्वर महाराजांच्या मुलाचा जन्मदिवस होता, त्यांनाही आपल्या या उत्सवाच्या निमित्तानं म्हणजे उदंड आयुष्य लाभावं सावता महाराजाकडे विनंती करूया. आणि माऊली महाराजांना शत्रुघ्न महाराज आहेत, हे माऊली महाराज आहे, श्रावण बाबा आहेत, आपण सगळे आहेत. तुम्हा सगळ्याला मी नतमस्तक होतो. माऊलींनी सुंदर पकवाजाची ती तक्रार नसती, तुम्ही आवाज वाढवा नका वाढू, काही नाही. आपलं जैसे ते असते माऊलीचं काम. बरोबर आहे का नाही? हो, 8 दिवस एकदा माझ्या संग होती. 8 दिवसात एकदा बी वाजविलं नव्हतं. हाय हाय जाऊ द्या तिकडं, हाय हाय म्हणते. म्हणजे काही नाही, असं मोकळा मंगळवार आमच्या भाषेत बोलायचं झालं तर. पण इथं 7 दिवस सेवा करतात. जोरदार टाळ्या माऊलीसाठी एकदा सगळ्यांनी वाजवा. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. बोलण्याच्या वगत काही चुकलं असलं ते हो का मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो, आणि पाया पडून बी नसलं तर माफ करायचं. तुम्हाला काय करायचं ते करा, त्याच्यावर बी काही नाही एवढं. आणि जेवढं चुकलेलं आहे तेव्हा का एवढं माझ्या झोळीत टाका. मी असा गुंडाळून नेतो आणि 40 गावच्या घाटात झटकितो. मला नेहून काय करायचं तुमचं सांगा. काही चुकलं असलं तर माफ करा. आपल्या चरणी नतमस्तक. वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. बसा बसा मंजुळा बोलिले तुझे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा परात महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आमुला क्षमा परात महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा परात महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्णारी मंडळी,